प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके. Okay, now you all can mark your presenting. Okay. स्वराज तू सुद्धा प्रेझेंटी मार्क करायची आहे तुझी. स्वराज राशीनकर थर्ड असं लिही चॅट बॉक्स मध्ये. जिथे तू आता एस वगैरे लिहिलं ना तिथेच तुझी प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके. ओके, नाव लिहायचं आहे आणि थर्ड असं लिहायचं आहे. ओके, नाव लिही स्वराज राशीनकर आणि देन थर्ड. ओके, तर आज आपला कोणता लेक्चर आहे? ईव्हीएस. ईव्हीएसचा आपण एक एक लेसन चालू केलेला आहे आणि आपण तो आज कंटिन्यू करणार आहे. ओके, सगळ्यांनी एकदम नीट लक्ष द्यायचं आहे सांगताना. आणि तुमचं बुक आणि पेन्सिल आहे ते सोबतच ठेवायचं आहे. काही न्यू टर्म असेल तर मी तुम्हाला ती सांगेन लिहायला. ओके, तर आपण आता सुरुवात करूया 4th स्टँडर्ड पासून. येस, गुड. ओके, मी शिकवताना 4th स्टँडर्डचा पुस्तक जेव्हा ओपन करणार आहे दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी एकदम नीट लक्ष द्यायचं आहे. मी क्वेश्चन विचारल्यावर दोन्ही स्टँडर्डच्या मुलांना ते प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? जे बुक मी शो करत आहे ते तुम्हाला दिसतंय का सांगा मला. प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके. ओके, आता जॉईन झालेल्या स्टुडंट्सनी सुद्धा त्यांची प्रेझेंटी मार्क करायची आहे. सी, आपण लास्ट टाइमला बघितलेला लास्ट लेक्चरला मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय. ओके, मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय म्हणजे काय? रूपांतरण. बटरफ्लाय तयार होताना जी पहिली अळी असते, लार्वा असतो, त्याच्यानंतर बटरफ्लाय कसा होतो ती प्रोसेस आपण पाहत आहोत. बरोबर. तर त्यामध्ये आपण काय काय बघितलं? बटरफ्लायज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. दे लिव्ह देअर लाईफ अमॉंग प्लांट्स. फुलपाखरं असतात ती वेगवेगळ्या कलरची आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला अवेलेबल असतात. ओके, बटरफ्लाईज होते हैं वो अलग अलग कलर में होते हैं, अलग अलग शेप में होते हैं और वो कहाँ पे पाए जाते हैं? मोस्टली अमॉन्ग दी प्लांट्स. ओके, झाडांमध्ये मिळतात आपल्याला. और हमने देखा था कि बटरफ्लाई जब ग्रो होता है, बढ़ता है, तो वो 4 स्टेज से पास होता है. एग, लार्वा, प्यूपा एंड अडल्ट. ओके, आणि त्या अडल्ट स्टेजलाच आपण बटरफ्लाय असं म्हणतो. ओके, जी प्रौढ अवस्था असते तिला आपण फुलपाखरू असे म्हणतो. मग यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं टायगर बटरफ्लाय. बरोबर. टायगर बटरफ्लाय ज्याला बिबळ्या कडवा असं म्हटलं जातं मराठीत. ओके, तर टायगर बटरफ्लाय हा कॉमन असतो बघा. तुम्ही पण पाहिला असेल टायगर बटरफ्लाय खूप ठिकाणी. मग त्याची ग्रोथ कशी होते ते आपण सुरुवात केलेली पाहायला. बरोबर. तर पहिली प्रोसेस काय होती? द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लेज अन एग on a milkweed leaf in 6 to 8 days. The larva emerges from the egg. The larva of butterfly is called a caterpillar. मग आपण काय पाहिलेलं की कॅमेरा ऑफ ठेवायचा आहे सगळ्यांनी. ओके, आपण हे बघितलेलं की जो बिबळ्या कडवा आहे, प्लेन टायगर बटरफ्लाय आहे, तो रुईच्या झाडांवर स्वतःची अंडी घालतो. त्याची मादी काय करते? रुईच्या झाडांवर स्वतःची अंडी घालते आणि 6 ते 8 दिवसांमध्ये त्या अंड्यांमधून एक अळी बाहेर पडते. आणि त्या अळीला कॅटरपिलर असं म्हटलं जातं. When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. मग तो काय करतो? आपण हे पण पाहिलेलं की
तो कॅटरपिलर जेव्हा बाहेर येतो अंड्याच्या, तेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते आणि तो ती पानं, सगळ्या झाडाची पानं खायला सुरुवात करतो. तो स्वतः ज्या झाडावर असतो त्या झाडाचा तो स्वतः ज्या पानावर बसलेला असतो ते पान सुद्धा तो खायला सुरुवात करतो. नंतर आपण एक न्यू टर्म शिकलेलो मोल्ट, म्हणजे टू शेड अ ओल्ड स्किन टू मेक वे फॉर द न्यू ग्रोथ, म्हणजेच काय कात. नवीन नवीन कातडी येण्यासाठी जुनी कातडी टाकून देणे, त्याला कात म्हणतात. ओके. मग आता बघा आपण शिकणार आहोत आज पुढची प्रोसेस. द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. म्हणजे बघा तो कॅटरपिलर खाऊन खाऊन एवढा मोठा होतो की तो स्वतःच्या स्किन मध्ये राहतच नाही. But under the old skin, a new loose skin is formed on the growing caterpillar. Then the caterpillar sheds the old skin, that is molds. हे पण आपण पाहिलेलं. काय होतं, कॅटरपिलर असतो तो, जी अळी असते ती काय करते, एवढं खाते की ती खूप मोठी होऊन जाते आणि तिच्या स्किन मध्ये बसत नाही. त्यामुळे ती काय करते, तिची जी कात आहे ती टाकून देते आणि दुसरी लूज स्किन त्याच्यावर तयार झालेली असते. Again it begins to gobble up the leaf and continues to grow rapidly. तरी पण त्या कॅटरपिलरची भूक काही थांबत नाही. तो खातच राहतो. ती कीड खातच राहते आणि परत तिची साईज आहे ती मोठी होते, ती वाढतच जाते. In 2 or 3 days it molts a second time. मग परत 2-3 दिवसांनी परत एक स्किन जाते आणि अजून एक दुसरी स्किन येते. एक कात टाकते आणि दुसरी स्किन अंगावर येते. In this way it molts 4 times. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. मग बघा 10 ते 12 दिवस अळीच्या कीड असते ती त्या अवस्थेत बटरफ्लाय राहतं. ओके. कॅटरपिलरच्या अवस्थेत बटरफ्लाय राहतं, पण ते त्या 10 ते 12 दिवसात 4 वेळा स्वतःची स्किन बदलतं. ओके. स्वतःची कात आहे ते मोल्टिंग होते ती किती वेळा होते, 4 times. Just before the last molt, the caterpillar weaves the button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. When it molts, this time it forms a pupa, which is the next stage of its growth. The pupa of butterfly is also called as chrysalis. बघा इथे तुम्हाला इमेज दिसतोय का? थोड्या दिवसांनी काय होतं, लास्ट स्टेज मध्ये जेव्हा शेवटची काट टाकतो तो कॅटरपिलर, तेव्हा तो काय करतो, एका धाग्याच्या साहाय्याने स्वतःला एखाद्या पानाला किंवा झाडाच्या फांदीला लटकवून घेतो. ओके. आणि त्याच्यानंतर तो प्युपा या नेक्स्ट स्टेज मध्ये जातो, ज्याला क्रिसालिस सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे कोशावस्था. बघा एक प्रकारचा कोश आहे त्याच्या बॉडीवर. ओके. नेक्स्ट बघा. It remains inside the chrysalis for the next 11 to 12 days. मग नंतर काय होतं, त्या कोशावस्थेत ते कॅटरपिलर त्या क्रिसालिस मध्ये, बघितलं इथे तुम्ही दिसतं सगळ्यांना हे ग्रीन कलरचा एखादा कॅप्सूल सारखं स्ट्रक्चर आहे की नाही, त्याला कोश म्हणतात, क्रिसालिस. त्याच्यामध्ये तो किती दिवस राहतो, 11 to 12 days, 11 ते 12 दिवस राहतो. इट डज नॉट ईट ड्युरिंग दिस स्टेज. बघा त्यांनी अगोदर किती खाल्लेलं असतं, पण ह्या 11 ते 12 दिवसात तो काहीही खात नाही. However, inside the chrysalis, important changes takes place in its body. पण क्रिसालिसच्या आतमध्ये, त्या कोशाच्या आत, त्या बटरफ्लायच्या बॉडीमध्ये खूप काही बदल होत असतात. The growth of the plain tiger gets completed inside the chrysalis. मग त्या किड्यापासून एक बटरफ्लाय तयार होण्याची जी प्रोसेस असते, एक फुलपाखरू तयार होण्याची जी प्रक्रिया असते, ती या क्रिसालिसच्या आत म्हणजे कोशाच्या आत चालू असते आणि ती पूर्ण देखील होते. बघा इथे पिक्चर दिसते तुम्हाला, हळूहळू ते कोश फुटून ते बटरफ्लाय बाहेर निघायच्या अवस्थेत आहे बघा. Then the adult butterfly emerges from the chrysalis. मग काय होतं, त्या कोशातून एक मोठं फुलपाखरू बाहेर पडतं, प्रौढ फुलपाखरू बाहेर पडतं. It now has 4 attractive wings and 6 long legs. मग आपण बघू शकता अडल्ट बटरफ्लाय कशा प्रकारे आहेत, 4 मस्त एकदम सुंदर पंख असतात त्याला आणि किती पाय असतात, 6. All butterflies go through these stages of growth. मग आता आपण हे बिबळ्या कडवा म्हणजे
टायगर बटरफ्लाय या बटरफ्लायचं उदाहरण घेतलं, पण तुम्ही कोणतंही आपल्या नेचर मधलं बटरफ्लाय बघितलं तर ते बटरफ्लाय या सगळ्या ज्या आपण 4 अवस्था शिकलो, लार्वा, प्युपा, ओके, त्या सगळ्या अवस्थेमधनं तो बटरफ्लाय जात असतो. ओके, समजलं? लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय समजलंय का सगळ्यांना? लेट मी नो इन द चॅट बॉक्स if all of you have understood life cycle of butterfly. फुलपाखराची जी जीवन प्रक्रिया आहे, जीवन चक्र आहे फुलपाखराचं, ते आता आपण शिकलेलो आहोत. सगळ्यांना समजलंय का? All of you have understood? Okay. Okay. What about स्पर्श, कनिश? तुम्हाला नाही कळलं का? गार्गी समजलं नाही का तुम्हाला? सांगा लवकर. Yes. ओके. ओके, तर एकदा आपण परत बघूया काय काय स्टेज असते बटरफ्लायची. बघा, पहिले काय होतं, एग. जी प्लेन टायगर बटरफ्लायची मादी असते ती काय करते, फिमेल असते, ती काय करते, रुईच्या झाडावर आपली अंडी घालते आणि त्या अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी एक लार्वा बाहेर पडतो, छोटीशी अळी बाहेर पडते, तिला कॅटरपिलर असं म्हटलं जातं. तो कॅटरपिलर बाहेर आल्यावर त्याला खूप भूक लागते आणि तो खातच जातो. स्वतः ज्या पानावर बसलेला असतो ते पान देखील तो खात जातो आणि खाल्ल्यामुळे तो इतका मोठा होतो की त्याची जी स्किन असते त्याच्यात तो राहू शकत नाही आणि मग तो थोड्या दिवसांनी ती स्किन स्वतःच्या अंगावरून काढून टाकतो. त्याला कात असे म्हणतात किंवा मोल्ट. ओके, नंतर परत थोड्या दिवसांनी तो खूप मोठा होतो, परत तो त्याच्या स्किन मध्ये बसत नाही. असं 4 वेळा चालतं. 10 ते 12 दिवसांमध्ये तो 4 वेळा स्वतःची कातडी असते ती टाकून देतो. ओके, नंतर थोड्या दिवसांनी तो काय होतो, एक बटन लाईक स्ट्रक्चर बनवतो. ओके, एका कॅप्सूल सारखं स्ट्रक्चर बनवतो आणि त्याच्यामध्ये राहतो आणि स्वतःला झाडाच्या फांदीला किंवा पानाला लटकवून घेतो आणि त्या स्टेजमध्ये तो काहीही खात नाही. तो जवळजवळ 10 ते 11 दिवस त्या स्टेजमध्ये असतो, पण तो काहीही खात नाही आणि नंतर त्याच्यामध्ये बटरफ्लायची ग्रोथ ही क्रिसॅलिस म्हणजे कोश अवस्थेत पूर्ण होते आणि थोड्या दिवसांनी 6 पाय असलेला, 4 एकदम छान अट्रॅक्टिव्ह पंख असलेला एक बटरफ्लाय आपल्या समोर दिसतो. ओके, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड नाउ? एव्हरीवन हॅज अंडरस्टूड? टेल मी, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? सगळ्यांना समजलंय का? आता मी एकदा परत बटरफ्लायचं जे जीवनचक्र आहे, फुलपाखराचं जीवनचक्र, ते समजावलंय तुम्हाला. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण काय दिलेलं आहे आपल्याला. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? बघा, फॉर each type of butterfly the types of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. बघा, आपण आता पाहिलं, आपण कोणता सांगा मला, आपण कोणत्या बटरफ्लायचं लाईफ सायकल पाहिलं? त्या बटरफ्लायचं नाव काय होतं? कोण सांगणार? विच बटरफ्लायज लाईफ सायकल वी सॉ जस्ट नाव? आपण एका बटरफ्लायच्या लाईफ सायकल बद्दल शिकलो, बरोबर? त्यासाठी आपण कोणतं एक्झाम्पल घेतलेलं? कोणतं बटरफ्लाय होतं ते? हु विल टेल? मराठीमध्ये सांगू शकता, इंग्लिशमध्ये सांगू शकता, सांगा मला आन्सर. हु विल टेल? Caterpillar. नो. येस गार्गी? Tiger butterfly. व्हेरी गुड गर्ल. टायगर बटरफ्लाय, प्लेन टायगर बटरफ्लाय हे नाव होतं, ज्याला मराठीत बिबळ्या कडवा असं सुद्धा म्हणतात. ओके, बिबळ्या कडवा. येस, गुड. बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला. मग आपण काय पाहिलं, हा प्लेन टायगर बटरफ्लाय आहे जो बिबळ्या कडवा आहे, तो फक्त रुईची झाडं असतात ना, त्या रुईच्या झाडांच्या पानांवरच अंडी घालतो. ओके, म्हणजे प्रत्येक बटरफ्लाय साठी, प्रत्येक फुलपाखरासाठी एखादं झाड हे फिक्स करून दिलेलं असतं. हा जो बिबळ्या कडवा आहे, टायगर प्लेन बटरफ्लाय आहे, तो गुलाबाच्या झाडावर किंवा जास्वंदाच्या झाडाच्या पानावर अंडी नाही घालणार. तो त्या रुईच्याच झाडाच्या पानांवर अंडी घालणार. म्हणजे प्रत्येक जातीच्या फुलपाखरासाठी एक विशिष्ट प्रकारचं झाड
त्या लोकांनी निवडून ठेवलेलं असतं, त्या फुलपाखरांनी ते झाड निवडून ठेवलेलं असतं आणि ते त्याच झाडाच्या पानांवर अंडी घालतात. ओके. The time the larva take to emerge from the eggs is different for different types of butterfly. जो लार्वा आहे, छोटी आळी आहे, ती अंड्यातून बाहेर निघण्यासाठी जेवढा वेळ घेते ते बटरफ्लाईज ते वेगवेगळ्या बटरफ्लायच्या टाईपवर डिपेंड असतं. एखादा बटरफ्लाय 4-5 दिवस घेतो तर एखादा बटरफ्लाय 6-7 दिवस घेतो. ओके. There is great variety in caterpillars. Different types of caterpillars are of different colors. Their body is long. Many types of caterpillars are hairy. म्हणजे कॅटरपिलर असतात, जी अळी असते मोठी कीड, ती खूप वेगवेगळ्या प्रकारची असते. तुम्ही पाहिली असेलच, काही हिरव्या कलरच्या असतात, काही ब्लॅक कलरच्या असतात, काही चट्ट्या पट्ट्या असलेल्या असतात. तुम्ही बघितल्यात ना अशा आळ्या झाडांवर आपल्या खूप मोठ्या मोठ्या अशा आळ्या असतात, त्यांना सगळ्यांना कॅटरपिलर म्हणतात. मग ते काही वेगळे वेगळे सगळे सारखेच असतात का? नो. एव्हरी कॅटरपिलर इज डिफरंट इन साइज अँड शेप. काही लॉंग असतात तर काहींच्या अंगावर असं केसाळ स्ट्रक्चर असतं, केस असतात काहींच्या अंगावर. ओके. बघा इथे किती छान आपल्याला बटरफ्लाय दाखवलेले आहेत. कॅन यू ऑल सी? बघा आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा आपल्याला असे छान छान बटरफ्लाय बघायला मिळतात. ओके नाही? बघा आता काय सांगितलं आपल्याला, आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी बाय, वी स्टोर इट इन अ बॉक्स. बघा आपण एखादं कडधान्य आणलं, चणे, वाटाणे किंवा डाळी किंवा तांदूळ हे आपण आणले जर दुकानातून, तर आपण त्यांना एखाद्या बॉक्स मध्ये ठेवतो, बरोबर. वेट फॉर सम टाइम. हॅलो. ओके, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. तर बघ आपण काय पाहत होतो, बघा आपण एखादे धान्य जेव्हा असे मूग, मटकी, वाटाणे, चणे हे जेव्हा आणतो तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, मम्मी काय करते, त्यांना एअरटाईट कंटेनर मध्ये, म्हणजे आपण एखाद्या बरणीत किंवा डब्यात त्यांना भरून ठेवून देतो आणि झाकण लावून घेतो, बरोबर. मग नंतर काय होतं बघा, even then, when we open the box after some days, we may see some insects in it. There can be insects in the grain stored in the places like warehouses, in the grocer's shop, or even in our homes. Now, if female insect lays eggs in this grain, we cannot see them because of their tiny size. The warmth and the air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. So their growth continues inside the box. They also have the same stages of growth, namely egg, larva, pupa, and adult. When we open the box, we see the insect in the grain at the different stages of growth in which they are. बघा यामध्ये तुम्हाला काय सांगितलं गेलेलं आहे, जेव्हा आपण दुकानदाराकडून काही धान्य वगैरे आणतो आणि त्याला आपण डब्यात भरून ठेवतो, बरोबर. पण थोड्या दिवसांनी आपल्याला कळतं, जर आपण तो डब्बा उघडला त्याच्यात अळ्या पडलेल्या असतात किंवा काही पाखरं पटकन उडून आपल्या तोंडावर येतात किंवा काही पाखरं अशी त्याच्यात चालताना दिसतात. हे असं का होत? पण आपण आणलं आणि हे अन्न जेव्हा हे धान्य घरी आणलं, ये जब हमने ग्रेन्स घर पे लाया तो इसमें कुछ नहीं था, हमने बहुत क्लीन करके हमारे डब्बों में भरा हुआ था. ओके, असं आपण म्हणतो. पण त्यामध्ये गोडाऊन मध्ये म्हणा किंवा दुकानवाल्याच्या घरात किंवा आपल्या घरात काय होतं, त्या धान्यांमध्ये जे किडे आहेत, कीटक आहेत, ते आपली अंडी घालतात. ती अंडी आपल्याला दिसत नाहीत. ओके, ती अंडी आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मग जेव्हा आपण त्या बरणीचं किंवा डब्याचं झाकण लावतो की नाही, तेव्हा आपण कसं बघितलं की कोंबडी अंड्यांना ऊब देते, तसंच या कीटकांच्या अंड्यांना सुद्धा ऊब मिळते. आपण झाकण बंद करतो त्यामुळे बाहेरची हवा त्यांना लागत नाही.
त्यांना कशाचाच त्रास होत नाही, त्यांना आपोआप ऊब मिळते त्या बरणीमध्ये किंवा त्या डब्यामध्ये आणि ते स्वतःची ग्रोथ करून घेतात आणि त्याच्यामुळेच आपण जेव्हा बघतो तेव्हा कधी आळीच्या अवस्थेत ओके म्हणजे आपण बटरफ्लायच्या 4 अवस्था शिकलो कोणकोणत्या होत्या एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट बरोबर अंडी अळी कोश आणि प्रौढ हे 4 अवस्था आपण शिकलो की नाही तसेच मग त्या अवस्थेत हे कीटक असतात जसे जे त्या आपण जेव्हा डब्बा खोलतो त्यांची जी अवस्था चालू असते त्या अवस्थेत ते आपल्याला दिसतात अंड्यांच्या अवस्थेत ते आपल्याला दिसत नाहीत पण आपण डब्बा खोलला 5-6 दिवसांनी जर आपल्याला आळ्या दिसल्या तर आपण कोणती अवस्था म्हणणार त्याला लार्वा जर अळी थोडी पुढे गेलेली असेल तर प्युपा आणि पाखरं त्याच्यातन उडली आपल्या तोंडावर तर आपण त्यांना काय म्हणायचं अडल्ट ओके समजलं हॅव यू गॉट एव्हरीथिंग आय टॉक टुडे बघा इथे आपलं लेसन संपलेलं आहे आपण काय शिकलो या लेसन मध्ये आपण 3 to 4 लेक्चर्स झाले आपल्याला हा लेसन आपला चालू होता बरोबर तर आपण या लेसन मध्ये काय काय शिकलो बघा कोण रीड करणार हु विल रीड 5 पॉइंट्स आहेत 4 स्टँडर्डच्या मुलांनी एक एक करून रीड करायचे आहेत I will start from okay 4 standards Riddhi Gargi Sparsh Sneha and Kanch okay I will start from Sparsh read कर first काय शिकलो आपण Yes. A hen, a hen stick one her egg हाँ to hatch hatch. Then the full fully grown grown chicken fully grown chick chicken chick hmm breaks the egg egg and eggshell eggshell and comes out okay egg stop बघा काय स्पर्शने रीड केलं a hen sits on her eggs to hatch them the fully grown chicks breaks the eggshell and comes out बघा आपण काय काय शिकलो ते आपण पाहत आहोत एक एक पॉइंट नुसार आपण समजावून घेऊया कोंबडी काय करते तिच्या अंड्यांवर बसते त्यांना उबवण्यासाठी आणि नंतर ते उबवणीचे दिवस संपल्यावर काय होतं वेगवेगळ्या आकाराची पिल्लं त्या अंड्यांमधनं बाहेर पडतात नेक्स्ट कनिष्क वाच egg कनिष्क हा egg caterpillar कॅटरपिलर caterpillar कॅटरपिलरला काय म्हटलं गेलं लार्वा larva हम्म larva लार्वा larva हम्म ch वाच स्पेलिंग रीड कर ch I S A R I क्रिसॅलिस chrysalis प्युपा pupa and हम्म AULD अडल्ट adult are the four स्टेजेस stages of the life live लाईफ life C CYCLE सायकल cycle of a but butterfly ओके स्टॉप बघा एक कॅटरपिलर दॅट इज लार्वा क्रिसॅलिस दॅट इज प्युपा
and adult are the four stages of the life cycle of butterfly. म्हणजे अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या चार अवस्था आहेत ज्या फुलपाखराच्या जीवनक्रम आपल्याला दाखवतात. ओके, नेक्स्ट रिद्धी. रिद्धी वाच. The स्पेलिंग वाचायची आहे जर तुला आलं नाही वर्ड, आय विल टेल यू. ओके, PLAIN प्लेन. plain TIGER tiger, butterfly, leaf, लेज. lays, eat eggs on the LEAVES leaves लीव्स. हाँ. of the milk wood वीड मिल्कवीड. milkweed plant. नेक्स्ट लाइन वाच. The लार्वा. larva EMERGES इमर्जेस. emerges from the egg. ओके, It इट इज is called called the chick caterpillar. ओके, स्टॉप. बघा, प्लेन टायगर बटरफ्लायचं लाईफ सायकल आपण शिकलो इथे. तर हा प्लेन टायगर बटरफ्लाय आहे, बिबळ्या कडवा आहे. हा कुठे अंडी घालतो? मिल्क लिव्स ऑफ द मिल्कवीड प्लांट म्हणजे रुईच्या झाडाच्या पानांवर तो अंडी घालतो. त्या लार्वा, त्या एग मधून, अंड्यांमधून लार्वा बाहेर पडतो, त्यालाच कॅटरपिलर म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट हू विल रीड? तन्वी इज देअर? Okay, see, when the growth of the caterpillar is complete, it enters the pupa stage during which it lives inside the chrysalis. Okay, मग जे कॅटरपिलरची ग्रोथ कंप्लीट झाली, वाढ कंप्लीट झाली की तो प्युपा स्टेज मधून कुठे जातो? क्रिसॅलिस. ओके, प्युपा स्टेज मध्ये जातो आणि त्याला क्रिसॅलिस सुद्धा म्हटलं जातं. द अडल्ट बटरफ्लाय इमर्जन्स फ्रॉम द क्रिसॅलिस. त्या कोशामधून एक प्रौढ असा फुलपाखरू बाहेर निघतो ज्याला 6 पाय आणि 4 पंख असतात. ओके, इथे बघा तुमच्यासाठी काय सांगितलं आहे. Butterflies are a part of our environment. It is very wrong to catch butterflies just for fun and to keep them tied with a string. बघा, आपल्याला खूप जणांना सवय असते, आपण बटरफ्लाय फुलपाखरू किंवा चतुर पकडून त्याला धाग्याला बांधतो, बरोबर. पण ते सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहे. तुमच्या पायाला कोणी बांधून ठेवलं आणि तुम्हाला ओढत नेलं तर तुम्हाला चालेल का? सांगा मला, चालेल का तुम्हाला? अगर आपके पैर को किसी ने डोरी या धागे से बांधा और आपको कैसे भी करके उछाला या फिर इधर उधर फेंक दिया या फिर आपसे खेला कैसे भी करके, आपको अच्छा लगेगा क्या? बताइए मुझे. नो. यस, नो. आपको नहीं अच्छा लगेगा. तो उसी तरह हमें भी वैसे नहीं करना चाहिए. ओके, उनको थ्रेड से बांध के उनसे खेलना नहीं चाहिए. दे आर पार्ट ऑफ अवर एनवायरमेंट. ओके, ओके, हे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण थोड्या वेळाने घेऊया. तोपर्यंत तुमच्याकडे बुक असेल तर प्लीज वाचत बसायचं आहे. 4th स्टँडर्ड स्टुडंट्स. ओके, ओके, देन वी विल स्टार्ट गो टू दी 3rd स्टँडर्ड. क्या मेरे पास 4th स्टैंडर्ड का बुक नहीं है? ओके, आपको ध्यान देना है यहाँ पे. मेरे पास है.
टीचर। यस। टीचर मेरे पास भी नहीं है। ओके, इट्स ओके. आपण थोड्या वेळाने क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. आता मी थर्डच शिकवते आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. तुमच्या वेळी फोर्थ स्टँडर्डचं शिकवताना थर्ड स्टँडर्डची मुलं शांत बसून ऐकत होती की नाही सगळं? आता तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. नो वन विल मेक काउज. ओके. बघा थर्ड स्टँडर्ड सांगा मला, आपण लास्ट लेक्चरला काय शिकलेलो? कुशल सांग. यस टीचर. आपण लास्ट लेक्चरला ईव्हीएस च्या काय शिकलेलो? कोण सांगणार? मधुरा सांगणार का? लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स शिकलेलो की नाही आपण? सांगा मला पटकन यस एक एक्झाम्पल सांगा. कुशल तू सांग. लिव्हिंग थिंगचं एक्झाम्पल का सांग, सजीव गोष्टी. टीचर. लिव्हिंग थिंगचं एक्झाम्पल सांग मला. तू काय आहेस, लिव्हिंग की नॉन लिव्हिंग? हा. तू काय आहेस तू? लिविंग. हा. ओके, माईक ऑफ कर. ओके, लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. बघा सी, आपण लास्ट टाइम काही लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स बघितल्या बरोबर. इथे हे झाड लिव्हिंग असणार आहे. रॅबिट अँड फ्रॉग इज ऑल्सो लिव्हिंग. पण गॅस, हा ग्लास, ती कढई हे नॉन लिव्हिंग असणार आहेत बरोबर. म्हणजेच काय, सजीव आणि निर्जीव वस्तू. ज्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्वतः जाऊ शकतात त्यांना सजीव वस्तू म्हणतात. ज्यांना राहण्यासाठी, जगण्यासाठी अन्न, पाणी, हवा या सगळ्या गोष्टींची गरज असते त्यांना लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव वस्तू म्हणतात. पण ज्यांना या सगळ्या गोष्टींची गरज नसते, ज्यांना स्वतःच्या जागेवरून हलता येत नाही, त्यांना नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतात, म्हणजे निर्जीव वस्तू. ओके. तर आता आपण बघूया द रिलेशनशिप्स बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरात ज्या काही गोष्टी आहेत त्या एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत, त्यांचं एकमेकांशी काय नातं आहे, ते आपण इथे पाहायचं आहे. ओके, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मराठी स्टँडर्ड स्टुडंट, तुम्हाला मराठीत एक्सप्लेन केलं जाणार आहे, फक्त दाखवताना आपल्याला इंग्लिश बुक बघायचं आहे. काय झालं टीचर सर? नो स्क्रीन. ओके, आय एम शोविंग माय स्क्रीन. Okay, now is it visible? Please let me know in the chat box. Is it visible now? Screen दिसते? यस टीचर. ओके, थँक यू. यस टीचर. ओके, बघा आता इथे आपल्याला काय सांगितलं, आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये काय नातं आहे ते सांगितलेलं आहे. वॉटर अँड एअर आर पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. ओके, हवा आणि पाणी हे आपल्या परिसराचाच भाग आहेत. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. मग जे काही सजीव वस्तू आहेत त्या सगळ्या सजीवांना पाणी आणि हवा याची गरज पडते. तुम्हाला पडते की नाही पाणी आणि हवेची गरज? पाणी आणि हवा नसेल तर आपण जगू शकतो का? नाही. लिव्हिंग थिंग्स अल्सो नीड फूड. म्हणजे सजीव वस्तू असतात त्यांना अन्न देखील लागतं. आपल्याला पण लागतं की नाही जेवायला? जेवण नसेल तर आपण राहू का? नाही. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. मग आपल्याला आपलं हे फूड आहे, आपलं अन्न आहे, ते कुठून मिळतं सांगा मला? आपल्या एन्व्हायरमेंट मधूनच मिळतं, बरोबर की नाही? आपण घरी मम्मी आपल्याला डाळ भात बनवते, फिश मीट बनवते, ते येतं कुठून सगळं? आपण, तुम्ही म्हणाल दुकानातून, पण दुकानवाल्याला कुठून मिळतं? शेतकऱ्याकडून. आणि शेतकरी ते कुठून कमवतो? एन्व्हायरमेंट मधून, त्याच्या शेतामधूनच तो पिकवतो की नाही या गोष्टी. ओके, whatever living things need to survive they get from their environment. मग सजीवांना, लिव्हिंग थिंग्सला जगण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज लागते त्या सगळ्या गोष्टी त्याला एन्व्हायरमेंट मधून म्हणजे त्याच्या परिसरातून मिळत असतात. ओके, birds build nests, they need cotton, twigs and threads to build them. They get these things from the environment. बघा इथे एक छान एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. पक्ष्याचं घरटं दिसतंय का सगळ्यांना? सांगा मला. बघा पक्ष्याचं घरटं आहे. मग ते पक्ष्याचं घरटं कशा कशाने बनवतात? पक्षी घरटं बनवण्यासाठी काय काय वापरतात? कोण सांगणार मला?
चला कोण सांगणार? पक्षी घरट बनवण्यासाठी काय वापरतात? पक्षी कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करून घरट बनवतात? येस गार्गी सांग. मॅम येस. काड्या, कापूस, गवत. वेट गवत, वेट. काड्या, कापूस. ओके. चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे आणि मी सांगितल्याशिवाय कोणीही माईक चालू करायचा नाही. ओके स्वराज, तुला काही बोलायचं असेल तर चॅटबॉक्स मध्ये तुझं नाव लिहायचं आहे आणि तेव्हाच मी तुला माईक चालू करायला सांगेल. ओके. तर बघा, आणि हे सगळं काड्या, कापूस, गवताच्या काड्या, गवत हे सगळं कुठून मिळतं? आपण देतो का चिमण्यांना हे सगळं? पक्ष्यांना आपण देतो का? कुठून मिळतं हे सगळं पक्ष्यांना? आपल्या एन्व्हायरमेंट मधून. ओके, आपल्या परिसरामधून मिळतं. बघा, they get these things from the environment. त्यांना या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंट मधून मिळतात. ह्युमन बीइंग्स यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम एन्व्हायरमेंट. मग आपण माणसं, ज्याला ह्युमन बीइंग म्हटलं जातं, माणसाला काय म्हणायचं? ह्युमन बीइंग. ओके. ह्युमन बीइंग यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. We get cotton, wool and silk from our environment. We weave clothes from them. बघा, आपल्याला माणसाला सुद्धा आपल्या परिसरातून खूप काही गोष्टी मिळतात. मग आपल्याला कापूस मिळतो, रेशीम मिळतं, वूल मिळतं. कापूस कुठून मिळतो सांगा आपल्याला? कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कापूस कुठून मिळतो सांगा मला, कोण सांगणार? कापूस कुठून मिळतो आपल्याला? येस स्वराज सांग. स्वराज माईक चालू कर. व्हेरी गुड. वनस्पतीपासून, शेतापासून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, कापूस आपल्याला मिळतो. कापसाची झाडं असतात, कापसाची शेती केली जाते आणि त्या कापसाला प्रोसेस करून आपले कॉटनचे कपडे बनत असतात. ओके. तसंच वूल. वूल वूल म्हणजे काय? लोकर. लोकर कुठून मिळते आपल्याला सांगा? कोण सांगणार? गार्गी तू सांग. मेंढी. ओके, गुड. मेंढी पासून. शीप असते ना, शीप पासून आपल्याला लोकर मिळते. मेंढीच्या अंगावर जी केस असतात त्याचाच लोकर म्हणून वापर केला जातो. त्यालाच लोकर असं म्हणतात. ओके. अँड रेशीम, सिल्क. सिल्क कुठून मिळतं आपल्याला सांगा? कोण सांगणार मला? वेअर डू वी गेट सिल्क फ्रॉम? रेशीम कुठून मिळतं सांगा, कोण सांगणार? लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव. हु विल टेल? येस स्वराज, माईक ऑन कर. रेशीम किडा. व्हेरी गुड बॉय. ओके, माईक ऑफ कर. बघा, रेशीमाचा किडा असतो. ओके. एक कॅटरपिलर असतं, त्याच्यापासून आपल्याला रेशीम म्हणजे सिल्क मिळत असतं. ओके. मग आपण काय करतो बघा, आपण हे सगळं कॉटन, वूल आणि सिल्क याचे कपडे बनवतो. बघा किती छान कपडे दाखवलेले आहेत तिथे. लोकरीचे कपडे बनवतो की नाही आपण? सॉरी, थंडीच्या दिवसात घालायला स्वेटर वगैरे आपण घालतो ते वूलन असतं. गरमीत आपण कॉटनचे कपडे घालतो, बरोबर. अजून आपण काय काय बनवतो? वी मेक थिंग्स लाईक मॅट्स, बास्केट, पेपर फ्रॉम मटेरियल इन दी एन्व्हायरमेंट. आपण आपल्या टोपल्या, बास्केट, आपल्या वहीची पानं हे सगळं देखील एन्व्हायरमेंट मधून मिळालेल्या गोष्टींपासून बनवत असतो. झाडांच्या सालीपासून आपला जो कागद आहे तो तयार होत असतो. ओके. म्हणजे एन्व्हायरमेंट आपल्याला किती युजफुल आहे बघा. परिसरातून आपल्याला एवढ्या गोष्टी मिळतात आणि आपण त्यांचा वापर करत असतो, बरोबर. We build houses using clay and stone and wood. These materials too we get from our environment. मग आपण घरं बांधतो. घरं बांधण्यासाठी आपल्याला काय काय लागतं सांगा? कुशल, मधुरा उत्तर द्यायची आहेत. कुशल माईक ऑन कर, सांग मला. घर बांधण्यासाठी आपल्याला काय काय लागतं? विटा, हम्म. अजून? सिमेंट, हा. रेती, हम्म. दगड, माती, बरोबर. दगड, ओके, माईक ऑफ कर.
बघा, घर बनवण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात, माती, दगड, लाकूड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून मिळत असतात? आपल्या एन्व्हायरमेंट मधून मिळत असतात, आपल्या परिसरातून मिळत असतात, बरोबर? The seeds of some plants are scattered by the wind. As a result, seedling of those plants grow in new places. Thus plants too get help from their environment. मग बघा, काय होतं, कधी कधी वाऱ्याने बिया इकडे तिकडे पडलेल्या असतात. आपण पण फळं खाऊन बिया कुठे पण टाकतो की नाही? मग तिथे काय होतं, नवीन झाड उगवतं आणि अशा प्रकारे झाडं वाढत जातात. Living things take many things from their environment. What effect does that have on the environment? मग आपण सजीव वस्तू आहोत, बरोबर? आपण सजीव आहोत. मोस्टली मानव काय करतो? मनुष्य काय करतो? त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून त्याला हव्या असणाऱ्या सगळ्याच गोष्टी घेऊन टाकतो. मग या सगळ्यांचा त्या परिसरावर काहीतरी परिणाम होत असेल की नाही? सांगा मला याचं एक एक्झाम्पल, एक उदाहरण कोण देईल का मला? या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पर्यावरणातून खूप गोष्टी घेत असतो. मग त्या सगळ्याचा पर्यावरणावर आपल्या वाईट परिणाम होतो का? सांगा मला. बघा, आपण घर बांधण्यासाठी, पेपर बनवण्यासाठी झाडं तोडतो. मग त्याचा काय इफेक्ट होतो? सांगा मला, कोण सांगणार? काय परिणाम होतो त्याचा? आपण वृक्षतोड करतो, झाडं तोडतो आपण, त्याचा काय परिणाम होतो? ओके, स्वराज सांग. पाऊस पडत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉय. बघा, तो किती छान आन्सर देतोय. त्याचा फर्स्ट डे आहे आज क्लासमध्ये, तरी तो न घाबरता किती छान बोलतोय, किती मस्त उत्तर देतोय. बघा, सी काय होतं, आपण जे आपल्या एन्व्हायरमेंटला आपण त्रास दिला, आपल्या परिसराला आपण त्रास दिला, तर तो आपल्याला देखील भोगावा लागतो. झाडं तोडली तर पाऊस नाही पडणार, पाऊस नाही पडणार तर आपल्याला अन्न नाही उगवू शकत, अन्न नाही उगवलं शेतात तर आपण उपाशी राहू, बरोबर? ऍडव्हर्स इफेक्ट आपल्याच आयुष्यावर होणार आहे त्याचा. Animals like vultures and foxes eat the flesh of dead animals. Thus they clean the environment while they satisfy their hunger. बघा, गिधाड किंवा लांडगे, ओके, गिधाड, लांडगे, कोल्हे हे काय करतात? मेलेली जनावरं खातात, बरोबर? मग जर मेलेली जनावरं अशीच पडून राहिली आपल्या आजूबाजूला तर किती घाण वाटेल, घाण होईल की नाही? परिसर घाण होईल आपला. पण ते काय करतात? ते त्यांची भूक भागवता परिसर देखील स्वच्छ करत असतात. Remains of dead animals decay. They mix with the soil. Leaves falls of trees, they too rot and get mixed with the soil. This makes the soil fertile. Plants gets nourishment from the fertile soil. म्हणजे काही डेड अॅनिमल्स खाल्ल्यानंतर उरणारी त्याची जी हाडं वगैरे आहेत ते, किंवा झाडाची पडलेली पानं, ती देखील काही दिवसांनी सडून जातात. ते सगळं मातीमध्ये मिसळतं आणि त्यामुळे माती ही सुपीक बनते. मातीला एक प्रकारचं खत मिळतं. ओके, आणि झाडांना देखील त्यांचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळत राहतात. त्यांना पोषक द्रव्येही या सुपीक मातीतून मिळत असतात. Thus, living things bring about changes in non-living things too. म्हणूनच ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, जे सजीव वस्तू आहेत, त्या निर्जीव वस्तूंशी रिलेटेड आहेत. ओके, तुमचा सुद्धा लेसन संपलेला आहे. ते बघूया आपण इथे काय सांगितलेलं आहे. A sheep's body is covered with wool. The sheep feeds on leaves of shrubs. As it does so, the seeds of some shrubs can get caught in its wool. When the sheep goes somewhere else, the seeds may fall off there. Thus, the sheep helps new seedlings of the shrub to grow in many different places. In this way, the sheep, which is an animal, and the shrub, which is a plant, help each other. बघा, मेंढ्या काय करतात? छोट्या छोट्या झुडपांची पानं खात असतात, बरोबर? मग त्या झुडपांची पानं खात असताना काही झुडपांना अशा काटेरी बिया असतात, त्या मेंढीच्या लोकरामध्ये, केसामध्ये अटकून राहतात. आणि जेव्हा मेंढी तिथून निघते, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा त्या बिया तिथे पडतात किंवा सांडतात. थोड्या दिवसांनी पाऊस पडल्यावर त्या बिया तिथे रुजून दुसरी झाडं तयार होतात. म्हणजेच काय, मेंढी आणि झाडं ही एकमेकांना मदत करत आहेत, बरोबर? झाड मेंढीची भूक भागवण्याचा मदत करत आहे, तर मेंढी
दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते झाड वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. समजलं? बघा आपण काय काय शिकलो. There are many things in our environment. Some of them are living and some of them are non-living things. आपल्या परिसरात खूप काही वस्तू आहेत. काही सजीव वस्तू आहेत तर काही निर्जीव वस्तू आहेत. Living things can move on their own. ज्या सजीव वस्तू आहेत त्या स्वतःची हालचाल स्वतः करू शकतात. एका ठिकाणावर दुसरीकडे स्वतः जाऊ शकतात. Living things need food. Food helps them to grow. मग ज्या सजीव वस्तू आहेत त्यांना अन्नाची गरज असते आणि अन्न खाल्ल्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्फ. लिव्हिंग थिंग्स आहेत ज्या सजीव वस्तू आहेत ते स्वतःसारखे दुसऱ्या बाळाला जन्म देत असतात. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड, प्लांट्स अँड एनिमल्स. सजीव वस्तू कोणकोणत्या प्रकारच्या असतात? वनस्पती आणि प्राणी. लिव्हिंग थिंग्स गेट ऑल दॅट दे नीड फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. ज्या सजीव वस्तू असतात ते त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या परिसरातून मिळवत असतात. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. मग ज्या सजीव वस्तू असतात त्या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा बदल घडवून आणत असतात. ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट डिपेंड अपॉन इच अदर. परिसरातील प्रत्येक गोष्ट ही एकमेकांवर अवलंबून आहे. The needs of all living things are fulfilled by things in their environment. Such things should not be allowed to go waste. We must take care that we do not cause harm to environment. बघा आपल्याला आपल्या परिसरातून आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला आपल्या परिसरातून एवढ्या गोष्टी मिळतात. आपल्याला सगळ्याच आपल्याला गरज असणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आपल्याला आपल्या परिसरातून मिळतात की नाही. अन्न, पाणी, निवारा, हवा या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्या परिसरातच पूर्ण होत असतात. बरोबर. म्हणून आपण आपल्या परिसराची हानी नाही केली पाहिजे. आपण आपल्या एन्व्हायरमेंटला काही हानी नाही पोहोचवली पाहिजे. ओके. एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. सगळ्यांना समजलं का आजचे लेसन? Yes, teacher. Yeah. प्लीज प्लीज रिप्लाय चॅट बॉक्स मध्ये द्यायचा आहे. कोणीही माईक चालू नका. ओके. बघा आपण येथे काय काय पाहिलं या धड्यात. तिसरीच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय काय असतं. ओके. मग आपण लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स बघितल्या. म्हणजे सजीव आणि निर्जीव वस्तू कोणकोणत्या असतात ते पाहिलं. सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये काय नातं आहे ते सुद्धा आपण पाहिलं. आपल्याला आपल्या परिसरातून काय काय मिळतं, आपण त्याचा कसा उपयोग करतो आणि या दोन्ही सजीव आणि निर्जीव गोष्टी एकमेकांशी कशा रिलेटेड आहेत, कशा संबंधित आहेत ते सुद्धा आपण पाहिलं. ओके. एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. थर्ड फोर्थ सगळ्यांना त्यांचे लेसन समजलेले आहेत का? सांगा लवकर. थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड व्हॉट आय टॉट टुडे. आज मी जो काही तुमचा धडा शिकवला तो सगळ्यांना समजलेला आहे का? ओके. वी विल स्टार्ट फ्रॉम द फोर्थ स्टँडर्ड क्वेश्चन आन्सर सेशन. ओके. आपण ट्रू और फॉल्स घेऊया. अ लॅम्ब एमर्जन्स फ्रॉम एन एग. अ लॅम्ब एमर्जन्स फ्रॉम एन एग. बकरीचं पिल्लू, मेंढीचं पिल्लू, मेंढीच्या पिल्लाचा जन्म अंड्यातून होतो. ट्रू और फॉल्स कोण सांगणार? खरं की खोटं, हो की नाही? येस गार्गी. चूक. ओके. चूक. व्हेरी गुड. मग मेंढीच्या पिल्लाचा जन्म कसा होतो? मेंढी स्वतः त्या पिल्लाला जन्म देते. मेंढी कधी अंडी घालत नाही. ओके. Then we cannot easily see the eggs of an ant because they are very tiny. आपण मुंगीची अंडी सहसा पाहू शकत नाही कारण ती खूप छोटी असतात. ट्रू और फॉल्स? चुकी बरोबर. Anyone else? Why only Gargi is answering? रिद्धी तू सांग मला. ट्रू. ओके. व्हेरी गुड. आपण मुंगीची अंडी पाहू शकत नाही. तुम्हाला आन्सर येते तर हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव लिहा.
Third is when the caterpillar emerges from the egg, it is not very hungry. जेव्हा कॅटरपिलर अंड्यातून बाहेर येतो तेव्हा त्याला खूप भूक लागलेली नसते. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू ऑर फॉल्स? जेव्हा कीड अळी ही बाहेर येते अंड्यातून तेव्हा तिला खूप भूक लागलेली नसते. चूक की बरोबर? ट्रू ऑर फॉल्स? येस रिद्धी? फॉल्स. येस, गुड. फॉल्स. तिला खूप भूक लागलेली असते की नाही कॅटरपिलरला, सगळी पानं खाऊन टाकतो तो कॅटरपिलर. Okay, fill in the blanks. The female butterfly lays dash dash on the leaves of a plant. The female butterfly lays dash dash on the leaves on the plant. मादा फुलपाखरू झाडाच्या पानावर टिंब घालते. The female butterfly lays dash dash on the leaves of plant. Yes, Swaraj? Eggs. Very good. Okay. काय घालते? Eggs म्हणजे अंडी घालते. The larva of a butterfly is called dash dash. The larva of a butterfly is called dash dash. कोण सांगणार? Larva of butterfly? बटरफ्लायच्या लार्व्याला काय म्हणतात? फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात? Yes, anyone? Yes, Swaraj? Caterpillar. Very good. Caterpillar. Larva of butterfly is called as caterpillar. Okay. नेक्स्ट आपण थर्डचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. True or false? The seeds of some plants are scattered by the wind. The seeds of some plants are scattered by the wind. काही झाडांच्या बिया या हवेद्वारे इकडे तिकडे पसरल्या जातात. True or false? Yes, कुशल? Yes, teacher. सांग आन्सर. The seeds of some plants are scattered by a wind. काही झाडांच्या बिया या इकडे तिकडे हवेमुळे पसरल्या जातात. ट्रू और फॉल्स? True. व्हेरी गुड. माइक ऑफ कर. नेक्स्ट इज प्लांट्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. प्लांट्स वनस्पती या निर्जीव वस्तू आहेत. प्लांट्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. येस गार्गी? Chuk. येस, चूक. कुशल? Yes, teacher. सांग आन्सर. प्लांट्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. ट्रू और फॉल्स? True. फॉल्स. प्लांट्स नॉन लिव्हिंग आहेत का? No. Yes. Mic off कर. Plants are living things. Sparrows grow by eating insect and food grains. Sparrows grow by eating insect and food grain. काही कीटक आणि धान्य खाऊन चिमणीची वाढ होत असते. चूक की बरोबर? ट्रू और फॉल्स? स्वराज? True. गुड. व्हेरी गुड. माइक ऑफ कर. ओके, जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत सब्जेक्टिव्ह आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड? जे काही आज शिकवलं, जे क्वेश्चन आन्सर्स घेतले ते तुम्हाला समजलेत का सगळे? हे जे ट्रू और Yes. फॉल्स आहे, ट्रू और फॉल्स आहे किंवा आपण अजून फिल इन द ब्लँक्स घेतले, दोन्ही स्टँडर्ड साठी आपण तेच क्वेश्चन घेतले. ते तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वर पाठवले जातील. ओके, सगळ्यांचं गुगल क्लासरूम आता बनवलेलं आहे. सगळ्यांनी होमवर्क करून तिथेच पोस्ट करायचं आहे. ओके, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. Bye Bye bye, bye, teacher. teacher. Bye, बाय teacher. Bye bye, teacher. बाय. Thank you, ma'am. Bye, ma'am. बाय बाय.
प्लीज लीव द क्लास एव्हरीवन. सगळ्यांनी क्लास लेफ्ट करायचा आहे. स्पर्श क्लास लेफ्ट कर. स्पर्श आवाज येतोय का माझा? प्लीज लीव द क्लास.